नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो. तर आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत किडनी खराब होण्यापूर्वी शरीर आपल्याला कोणती 10 लक्षणं सूचित करते. तर किडनी खराब होण्यापूर्वी शरीर अनेक इशारे देत असते, पण बहुतेक लोक हे संकेत साधा थकवा किंवा सामान्य त्रास समजून दुर्लक्ष करतात. हेच दुर्लक्ष पुढे गंभीर किडनीच्या आजाराचे कारण ठरू शकते. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण किडनी खराब होत असताना शरीर कोणते महत्त्वाचे संकेत देते, ते का दिसतात आणि वेळेवर हे संकेत ओळखल्यास किडनीचे आरोग्य कसे जपता येते हे सविस्तर जाणून घेणार आहोत. ही माहिती तुम्हाला गंभीर आजार टाळण्यासाठी आणि योग्य वेळी डॉक्टरांचा सल्ला घेण्यासाठी नक्कीच मदत करेल. तर सतत थकवा जाणवणे आणि अशक्तपणा वाढणे हे किडनीच्या समस्येचे सुरुवातीचे लक्षण असू शकते. किडनीचे कार्य कमी झाल्यावर शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकण्याची प्रक्रिया मंदावते. त्यामुळे शरीर घातक द्रव्ये साचू लागतात आणि सतत थकल्यासारखे वाटते. याशिवाय किडनीच्या कार्यामध्ये बिघाड झाल्यास लाल रक्तपेशींचे प्रमाणही कमी होऊ शकते. त्यामुळे अशक्तपणा, कामात उत्साह न वाटणे आणि अगदी थोडे काम केले तरी दम लागणे अशी लक्षणे दिसू शकतात. लघवीमध्ये होणारे बदल हे किडनी खराब होण्याचे सर्वात महत्त्वाचे संकेत असतात. लघवीचे प्रमाण अचानक वाढणे किंवा कमी होणे, रात्री वारंवार लघवीला जाणे, लघवी करताना त्रास होणे किंवा लघवीमध्ये फेस जास्त दिसणे ही लक्षणे दुर्लक्षित करू नयेत. काही वेळा लघवीमध्ये रक्तही दिसू शकते. अशा प्रकारे बदल दिसत असतील तर त्यामागे किडनीशी संबंधित समस्या असण्याची शक्यता असते आणि त्वरित वैद्यकीय सल्ला घेणेही आवश्यक असते. पाय, घोटे, तळपाय, हात किंवा चेहऱ्यावर सूज येणे हे देखील किडनीच्या कार्यात बिघाड झाल्याचे लक्षण असू शकते. किडनी शरीरातील अतिरिक्त पाणी आणि सोडियम योग्य प्रकारे बाहेर टाकू शकत नाही, तेव्हा शरीरात द्रव साचू लागते. त्यामुळे सूज निर्माण होते. विशेषतः सकाळी उठल्यावर डोळ्याभोवती सूज दिसणे किंवा संध्याकाळी पाय सुजणे ही लक्षणे वारंवार दिसत असतील तर त्याकडे दुर्लक्ष करू नये. त्वचा कोरडी पडणे, सतत खाज येणे किंवा त्वचेवर अस्वस्थता जाणवणे यांचाही संबंध किडनीच्या आरोग्याशी असू शकतो. किडनी नीट कार्य करत नसल्यास शरीरातील खनिजांचे संतुलन बिघडते आणि विषारी पदार्थ साचतात. याचा परिणाम त्वचेवर होऊ शकतो. जर कोणतेही स्पष्ट कारण नसताना त्वचा सतत कोरडी राहत असेल किंवा खाज येत असेल तर फक्त त्वचेवर उपचार करण्यापेक्षा मूळ कारण शोधणे अधिक महत्त्वाचे ठरते. भूक कमी लागणे, मळमळ होणे किंवा तोंडाला विचित्र चव येणे ही लक्षणेही किडनीच्या बिघाडाची असू शकतात. शरीरात विषारी पदार्थ वाढल्यामुळे पचनक्रियेवर परिणाम होतो. त्यामुळे अन्न खाण्याची इच्छा कमी होते. काही लोकांना उलटीसारखे वाटते किंवा तोंडात धातूसारखा चव जाणवते. ही लक्षणे दीर्घकाळ टिकत असतील तर त्यामागे गांभीर्याने पाहणे गरजेचे आहे. उच्च रक्तदाब आणि किडनी यांचा अतिशय जवळचा संबंध आहे. दीर्घकाळ नियंत्रित न राहिलेला उच्च रक्तदाब किडनी खराब करू शकतो आणि किडनी खराब झाल्यावर रक्तदाब आणखी वाढू शकतो. त्यामुळे रक्तदाब नियमित तपासणे अत्यंत आवश्यक आहे. औषधे सुरू असतानाही रक्तदाब वारंवार वाढत असेल तर डॉक्टरांच्या सल्ल्याने किडनीची तपासणी करून घेणे योग्य ठरते. श्वास घेण्यास त्रास होणे किंवा थोडे चालले तरी दम लागणे हे काही वेळा किडनीच्या गंभीर समस्येचे लक्षण असू शकते. शरीरात अतिरिक्त द्रव साचल्यामुळे फुफ्फुसांवर ताण येऊ शकतो. तसेच किडनीच्या बिघाडामुळे रक्तातील हिमोग्लोबिन कमी झाल्यास शरीराला पुरेसा ऑक्सिजन मिळत नाही. त्यामुळे श्वास लागणे, छातीत जडपणा जाणवणे किंवा सतत दमल्यासारखे वाटणे अशी लक्षणे दिसू शकतात. स्नायूमध्ये गोळे येणे, पाय दुखणे किंवा वारंवार आकडी येणे यामागेही किडनीचे कार्य कमी होणे कारणीभूत असू शकते. किडनी शरीरातील कॅल्शियम, पोटॅशियम आणि इतर खनिजांचे संतुलन राखते. हे संतुलन बिघडल्यावर स्नायूवर परिणाम होतो. त्यामुळे विशेषतः रात्री झोपताना पायात गोळे येणे किंवा स्नायूमध्ये वेदना जाणवणे ही लक्षणे दुर्लक्षित करू नयेत. जर मधुमेह, उच्च रक्तदाब, लठ्ठपणा किंवा कुटुंबात किडनीच्या आजाराचा इतिहास असेल तर किडनीची नियमित तपासणी करून घेणे अत्यंत आवश्यक आहे. किडनीचा आजार सुरुवातीच्या टप्प्यात अनेकदा कोणतीही ठळक लक्षणे दाखवत नाही. त्यामुळे रक्त आणि लघवीच्या साध्या तपासणीतूनही अनेक समस्या वेळेवर ओळखता येतात. जितक्या लवकर निदान होईल तितक्या प्रभावीपणे उपचार करता येतात. शेवटी एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा, या व्हिडिओमध्ये सांगितलेली लक्षणे दिसली म्हणजे प्रत्येक वेळी किडनीच खराब झाली आहे
असा निष्कर्ष काढू नका. ही लक्षणे इतर अनेक आजारांमध्येही दिसू शकतात. मात्र ही लक्षणे वारंवार जाणवत असतील किंवा दीर्घकाळ टिकत असतील तर स्वतः औषधे घेण्याऐवजी डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि आवश्यक तपासण्या करून घ्या. वेळेवर निदान, योग्य उपचार आणि निरोगी जीवनशैली यामुळे किडनीचे आरोग्य दीर्घकाळ चांगले राहते. धन्यवाद.